मुंबई विद्यापीठाला बौद्ध धर्माचा विसर पडलाय की काय असा प्रश्न पडण्याची आता वेळ आलेली आहे। सध्या सुरू असलेल्या डिग्री प्रवेशाच्या ऑनलाईन अर्जावर बौद्ध धर्माचा उल्लेखच नसल्याचं पुढे आलं आहे। रिलिजन धर्म निवडण्याच्या बौद्ध धर्मीय विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे। विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव अदर हा धर्म स्वीकारावा लागतोय। नाईलाजास्तव अदर पर्यायावर क्लिक करावं लागतंय। एकूणच आपण बघतोय विद्यापीठाचा आणखीन एक गोंधळ समोर आलेला आहे। महत्त्वाच्या फॉर्मवर जो पर्याय हा विषय असतो आणि त्या पर्यायामध्ये विविध धर्म दिलेले असतात, त्याच्यामध्ये बौद्ध धर्माचा उल्लेखच नाहीये। त्याच्यामुळे आता बौद्ध धर्मीयांना आता कुठला धर्म टाकायचा तर अदर या पर्यायावरती टिक मार्क करावं लागतंय। एकूणच घोळ आपण बघतोय युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हा गोंधळ झालेला आहे। फॉर्मवर पर्यायांमध्ये बौद्ध धर्माचा विसर पडलेला आहे। मुंबई विद्यापीठाला एकूणच आपण बघतोय की पुन्हा एकदा एक वेगळा गोंधळ समोर आलेला आहे। बौद्ध धर्माचाच विसर पडलाय की काय असं आता वाटायला लागलंय। सध्या सुरू असलेल्या डिग्री प्रवेशाच्या ऑनलाईन अर्जावरती, जो एक ऑनलाईन अर्ज आहे की तुम्हाला डिग्रीमध्ये प्रवेश करायचा असेल, नुकतेच 12वीचे निकाल लागलेले आहेत, तेव्हा विविध पर्याय देण्यात आले आहेत। त्यामध्ये बौद्ध धर्माचा उल्लेखच नसल्याचं पुढे आलंय। रिलिजन किंवा धर्म या निवडण्याच्या पर्यायामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, सिख, पारसी, जैन आणि अदरचा पर्याय आहे। त्यामुळे बौद्ध धर्मीय विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे। विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव अदर असा धर्म स्वीकारावा लागतोय आणि नाईलाजास्तव अदर पर्यायावर त्यांना क्लिक करावं लागतंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।